लेडीज कट्टा. नमस्कार नाशिक. मी आहे प्रियंका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियांकाला ओनली ऑन रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. आपले माननीय श्री रतन टाटाजी आता आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अवघ्या जगाने दिलेली आहे. पण आपण रेडिओ विश्वासच्या माध्यमातून त्यांना फक्त एवढंच बोलूया की जसे त्यांनी भाव दिलेले, जसे त्यांनी विचार जाताना देऊन गेलेले आहेत, तसेच विचार कंटिन्यू आपल्यामध्ये राहायला पाहिजे. सो रतन टाटाजी, वी हॅव ट्रिमेंडस रिस्पेक्ट अँड लव्ह फॉर यू. वी लव्ह यू. ओके, तर आज आपल्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी कट्टा अर्थात लेडीज कट्टामध्ये आपल्या सोबत आल्या आहेत अनन्या दीजी. हाय अनन्या दीजी. आणि या आहेत प्रसिद्ध माइंड पॉवर ट्रेनर आणि त्या कैक वर्षापासून अर्थात 28 वर्ष त्यांनी एका नामांकित बँकेमध्ये सिनियर पोझिशन होल्ड केली. त्याच्यानंतर त्यांनी एक मिशन बनवलं की जे पण लोक दुःखात आहे, टेन्शन मध्ये आहे, एन्झायटी मध्ये आहे, त्यांची विल पॉवर कमी झाली, त्यांच्या माइंडवर कसं ते ट्रेनिंग देऊन त्यांचे थॉट्स प्रोसेस कसं चेंज करू शकतात त्याच्यासाठी त्यांनी बरेच वर्षापासून मुलांना ट्रेन केलेले, लोकांना ट्रेन केलेले, लोकांशी कनेक्शन जोडलेले. तर हॅलो अनन्या दी. नमस्ते आणि थँक्यू सो मच. ही संधी तुम्ही मला दिलीत. तर 90.8 विश्वास कम्युनिटी रेडिओचे पण मी खूप आभार मानते. प्रियांका, तुझेही खूप आभार मानते आणि आय एम ब्लेस्ड की ही संधी मला आज मिळाली. ऍब्सोल्युटली. तर अनन्यादी, पहिला प्रश्न सायकोलॉजी. आता मला तू एक सांग की आता सगळ्यांना, मला तुला सगळ्यांना, आपल्याला म्हणजे एकंदरीत गरज काय पैशांची. तर सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक झपाट्याने सोशल मीडियावरती पण ह्याची भरपूर ट्रेंडमध्ये आहे आणि भरपूर मेट्रो सिटीजमध्ये हे जास्तीत जास्त विकलं जाते. तर काही लोकांना त्याचा परिणाम खूप चांगला वाटला, काही लोकांना ते वेस्टेज पण वाटलं, काही लोकांनी त्याला फक्त एक मनोहर कहाणीवाली फिलॉसॉफी असं धरून चाललेलं आहे. तर सायकोलॉजी ऑफ मनी नेमकं काय आणि अशामुळे काही बदल होतो का विचारांमध्ये, याविषयी थोडं मार्गदर्शन दे आपल्या सगळ्यांना. नक्कीच. मनी हा सगळ्यांचाच लाडका विषय असतो, पण त्याचप्रमाणे मनी ही एक खूप संवेदनाशील एनर्जी आहे असं मी म्हणू शकेन. ओके. तर पहिली गोष्ट की एकतर जेव्हा आपल्याला पैसा कमवायचा आपल्या मनात येतं तर आपल्याला ती क्लॅरिटी असली पाहिजे की किती कमवायचा आहे, कसा कमवायचा आहे आणि का कमवायचा आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेवढं माझं कारण स्ट्रॉंग असेल ते पैसे कमवायचं, तेवढा माझा तिकडचा जर्नी आहे टू अर्न दॅट, तो खूप इझी होऊन जातो. तर माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे, जेव्हा पैसा कमवायचा हे मनात येतं तर पहिलं का, कसा हे लक्षात घ्या. दुसरं आहे की आपण लहानपणापासून ना एका स्केअर सिटी किंवा कमतरता ह्या शब्दाशी खूप जोडलेले आहोत, निगडीत आहोत आणि आपण ते वारंवार ऐकलेला आहे तो शब्द की रेशनला आलंय, धान्य आलंय, धाव नाही तर संपेल, पाणी आलंय नळावर, धाव नाही तर संपेल. म्हणजे कुठेतरी आपण संपेल, मला मिळणार नाही या भावनेमध्ये वाढलेले आहोत. तर जर का तुम्हाला पैसा खरंच हवा असेल तर आधी हा शब्द आपल्या डिक्शनरीतनं काढून टाका, कमतरता. अंबानीजींच्या घरावर, मोदीजींच्या घरावर, अमिताभजींच्या घरावर आणि आपल्या घरावर सूर्यकिरणं काही अशी फिल्टर होऊन येतात नाही. सो तेवढं आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त आपला हा का ठरवेल ते कसं आपल्याकडे आणायचं. आणि तिसरं, जसं मी म्हटलं की मनी खूप सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील भावना आहेत त्या. तर तुला एक्झाम्पल देते बघ की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा येतो ना अचानक, तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये तो भीती घेऊन येतो की हे कोण ओरबाडायला तर येणार नाही. ऍब्सोल्युटली बरोबर. आणि जेव्हा माझ्याकडे पैसा नसतो पण बाजूच्याकडे मला भरपूर दिसतंय, कष्ट कमी आहेत पण पैसा मुबलक आहे, तर माझ्या मनामध्ये एक ना मत्सर होतो, जेलसी येते. तोच पैसा माझ्या जीवनात जर का कमी असेल तर मला कुठेतरी असुरक्षितता वाटते, इनसिक्युरिटी निर्माण होते. आणि तोच पैसा भरपूर आपल्याकडे आला तर, तू आत्ताच नाव घेतलंस तर रतनजी टाटांसारखे आपल्याला विचार येतात चॅरिटीचे. ऍब्सोल्युटली बरोबर. म्हणजे एकच गोष्ट आहे मनी, पण त्याच्या भावना बदलल्या, त्याचे इमोशन्स बदलले. आणि जेव्हा आपण ह्या भावनाशी कनेक्ट होऊ आणि त्यांना आपण बॅलन्स ठेवू आणि काही ठेवणारच नाही, जसं मत्सर, हा जेवढा तुम्ही ठेवाल तेवढा मनी सुद्धा तुमच्याकडे मत्सर करेल आणि तो तुमच्यापासून लांब जाईल. अच्छा. सो सगळं आपल्याला स्पंदनं आपल्या विचारांची. सो एलिव्हेटेड इमोशन्स म्हणजे आपल्या उच्च दर्जाच्या भावना आपल्याला मनीकडे सुद्धा असलं पाहिजे. मनी हे एक फक्त मटेरियल नाही तर संबंध आपल्याला जोडले पाहिजे. आणि संबंध तेव्हाच टिकतात जेव्हा त्याच्यात प्रेम आहे, कृतज्ञतेची भावना आहे, ओके, आदर आहे बरोबर, आणि एक्सेप्टन्स आहे. ती लक्ष्मी आली तरी तिचा आदर करून एक्सेप्ट केलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. सो कनेक्ट ह्या उच्च दर्जाच्या भावनांनी मनीकडे बघा
आणि तो नक्की तुमच्याकडे येईल. तो तुमच्या मार्गावरती ऑलरेडी आहे. आनंद दी सोबत अशाच गप्पा कंटिन्यू ठेवूया कार्यक्रमाच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये. नाशिककर तोपर्यंत स्टेट्यून ऑन रेडिओ विश्वास. तुमचं जगणं तुमचा आवाज.